वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू लोंढे ओएसी यूट्यूब चॅनल वन्स अगेन. स्टुडंट्स, आज आपला व्हिडिओ आहे 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी फ्रेंड्स बाय आर के नारायण. इंटरेस्टिंग लेसन आहे, इंटरेस्टिंग पुस्तकसुद्धा आहे. आर के नारायणबद्दल कदाचित तुम्हाला जास्त माहिती नसेल, पण आर के नारायण यांच्या पुस्तकांवर काही मालिकासुद्धा बनलेल्या होत्या. जसे की मालगुडी डेज नावाची मालिका होती, जी मला माझ्या परिवाराला खूप आवडायची. स्वामी नावाचा व्यक्ती होता, मुलगा होता, कशा प्रकारे त्याची जडगडण झाली ती सुद्धा मालिका लागली होती, तीही आम्ही एन्जॉय केली होती. तुम्ही यूट्यूब बघून घ्या, तुम्हाला खूप आवडेल स्वामी अँड फ्रेंड्स ही मालिका. मग आता या पुस्तकाचं परीक्षण काय आहे, पुस्तकाबद्दल काय काय सांगितलं ते आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे की आर के नारायण यांनी किती सुंदररित्या याच्यामध्ये एक 10 वर्षाचा लहान मुलगा कसा वागत असेल याचा विचार करून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. तर व्हिडिओ पूर्ण पहा. पण पूर्ण पाहण्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. बघा, पुस्तकाचं परीक्षण करायचं. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आर के नारायण हे नाव तुम्हाला किती लहान वाटत असेल, पण हे नाव आपल्या नावापेक्षा खूप मोठं आहे. तुम्हाला हवं असेल तर लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो. आर रासीपुरम, के कृष्णन स्वामी अय्यर, म्हणजे काय बघा, रासीपुरम कृष्णन स्वामी अय्यर नारायण स्वामी असं त्यांचं नाव आहे. म्हणजे आर के नारायण या नावाला थोडं शॉर्ट करून इकडे दिलेलं आहे. बघा, अ लिटल बिट अबाउट द बुक, म्हणजे थोडं काही बुकबद्दल. पण मला वाटते की इथं रायटरचं इंट्रोडक्शन कुठं दिलेलं नाही आहे. एरवी काय दिसतं आपल्याला की कोणत्याही लेसनच्या सुरुवातीला रायटरचं इंट्रोडक्शन दिलं तर त्याच्याबद्दल माहिती दिली जाते, पण इथं सुरुवातीला दिलं नाही. असं का केलं यांनी? तर नाही, यांनी इथं मागे दिले बघा, अबाउट द ऑथर. मग आपण ऑथरबद्दल शिकून घेऊया आणि मग सुरू करूया. म्हणजे ऑथर कोण आहे, काय केलं त्यांनी, त्यांचं किती लिटररीमध्ये महत्त्व आहे हे आपण बघून घेऊया. The author of Swami and Friends is India's one of the greatest author of all time, आर के नारायण. आर के नारायण हे भारताच्या इतिहासातील आत्तापर्यंत एक प्रसिद्ध असं नाव आहे. स्वामी फ्रेंड्स त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याबद्दल. आर के नारायण रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस. बघा, भारतामध्ये आत्तापर्यंत जेवढे पण साहित्यिक बनले त्यामधलं थोडंसं वेगळी आपली छाप सोडलेलं पुस्तक म्हणजे कोणतं हे. आणि यांनी अनेक पुस्तकाशी लिहिली. ते कोणकोणते बघा. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर द एसेन्स ऑफ इंडिया. आणि हे जे पुस्तक आहे हे पुस्तक एक सार घेऊन येत आहे भारताचं. अंडर ब्रिटिश रुलिंग अँड द माइंड अँड लाईफ ऑफ टिपिकल टीनेजर ग्रेड. म्हणजे ब्रिटिशकालीन भारतामध्ये लहान मुलांची मनं, त्यांचं जीवन कशा प्रकारे असेल ते हे या पुस्तकात मांडलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण. आणखी कोणकोणती पुस्तकांनी लिहिली बघा. मालगुडी डेज तर कधी लिहिलं आहे मी ते लिहून ठेवलं आहे, 1942. द गाईड 1958. द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा. अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ द इंडियन एपिक. म्हणजे त्याने रामायणसुद्धा एक असं त्यांचं साहित्य ज्याच्यामध्ये की आधुनिक भारताचं आणि एक ऐतिहासिक असा जो भारत आहे त्या भारताचं आधुनिक कथा यामध्ये मांडलेली आहे. त्या तसंच महाभारतसुद्धा त्यांनी लिहिलं आहे. सेम अ शॉर्ट अँड मॉडर्न प्रोज वर्जन ऑफ इंडियन इपिक. म्हणजे भारतीय इतिहासातलं आधुनिक जो भाग आहे तो त्यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे रामायण महाभारतमध्ये. तुम्ही म्हणा असं रामायण महाभारत दुसऱ्याने लिहिलं होतं, यांचं कसं नाव आलं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशामध्ये रामायण आणि महाभारत हे 300 प्रकारच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याला फक्त एकच माहीत आहे, जे आपण सिरियलमध्ये पाहिलेलं आहे. कदाचित तुमच्यापैकी खूप कमी लोकांनी वाचलं असेल किंवा त्याच्याबद्दल माहिती काढून घेतली असेल. पण तुम्हाला सांगू, 300 प्रकारचे ग्रंथ रामायण आणि महाभारतमध्ये लिहिलं आहे. आणि याहूनही जास्त म्यानमार या देशामध्ये रामायण हे साजरी केली जाते. हे तुम्हाला एक नॉलेज गोष्ट सांगतो मी आता. मग हे झालं ऑथरबद्दल. म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे तर ब्रिटिशकालीन भारतामध्ये त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली होती. मग चला बघूया आज आपण स्वामी अँड फ्रेंड्सबद्दल काय बघा. अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल थोडेसे काही. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकली अंडरस्टूड ॲज स्पॉइलर. So I would rather give a glance into the book without mentioning any events or plots of the story. बघा, ते सुरुवातीलाच काय सांगतात की मी या पुस्तकाबद्दल काही मेन्शन जर केलं तर ते बिघडल्यासारखं होईल. ते सुरुवातीला असं म्हणतात. कारण की कधीही कोणता त्यांच्यानुसार जर रायटर, म्हणजे ते एक रायटर होते, त्यांनी जर सुरुवातच केली की पुस्तक कसं आहे, या पुस्तकात काय दिलं आहे, तर ही कथा
हे सांगणं बिघडून जाईल. म्हणून ते काय म्हणतात की कोणताही इव्हेंट, घटना किंवा कोणती स्टोरी सांगण्याऐवजी मी याच्यावर दृष्टिक्षेप टाकतो की पुस्तक हे काय आहे. बघा, स्वामी अँड फ्रेंड्स. स्वामी इज मिशिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years old. स्वामी हा 10 वर्षाचा एक खट्याळ खोडकर लहान मुलगा आहे. अँड इज लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. आणि तो त्या काळातला होता जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅन नॉट स्टे ॲट वन प्लेस. जसं इतर मुलं असतात त्या वयातली, तसं स्वामीसुद्धा एक मुलगा होता जो एका जागी कधी थांबत नसे. अँड ॲब्सोल्युटली हेट स्कूल, ज्याला शाळा अजिबात आवडत नव्हती. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि शाळेतला सर्वात कठीण विषय मॅथमॅटिक्स तर अजिबात आवडत नव्हता. स्कूल इज हिज ॲब्सोल्यूट नाईटमेअर. शाळा हे त्याच्यासाठी भयानक स्वप्नासारखं होतं. एनिवे, the story unfold around the happening of this kid and how he constantly gets into trouble. तरी जाऊ द्या, ते काय म्हणतात की ही स्टोरी सांगते अशा काही घटना की तो जो लहान मुलगा कशा प्रकारे सतत अनेक संकटात सापडायचा त्याबद्दल आहे. आणि गेट्स अ गुड बेटिंग फ्रॉम हिज फादर, आणि वडिलांकडून कशा प्रकारे त्याला चोप मिळायचा त्याबद्दल सांगितलं. बेटिंगचा इथं मार किंवा चोप अर्थ होतो. ओके. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड अँड थिंक्स दॅट हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. स्वामी हे बडबड्या मुलगा आहे. टॉकेटिव्ह म्हणजे काय? बडबड्या. त्या दुसरा शब्द गिब्रेशसुद्धा आहे. गिब्रेश आहे, गॅरलस आहे, पॉलिगॉट आहे, अनेक शब्द आहे. ओके. आणि तो एक असा मुलगा आहे की तो जीवनाला स्वतःच्या दृष्टीने बघतो. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, आणि तो सगळ्या गोष्टीमध्ये फक्त स्वतःबद्दल बोलतो. म्हणजे आपण असं म्हणूया की लहानपणी सगळेच मुलं सेंट्रलाइज असतात, ते स्वतःबद्दल जास्त सांगतात. तसा स्वामीसुद्धा आहे. स्वामी इज नॉट अ डिफरंट किड, इज लाईक अस. आपण कसं 10 वर्षात असताना, 12 वर्ष असताना असेल तशा पद्धतीने तो सुद्धा होता. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. परंतु त्याने सत्य कठीण मार्गाने शिकलं होतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन, ऑल ही वॉन्ट्स टू डू इज अ प्ले अंडर द सन, किक समथिंग, क्लाइंब अ ट्री, ब्रेक समथिंग. 10 वर्षाचा लहान मुलगा असताना जसं इतर मुलं करतात त्या पद्धतीने तो उन्हात खेळायचा. प्ले अंडर द सन म्हणजे उन्हात खेळायचा. किक समथिंग म्हणजे लाथा मारणे. क्लाइंब अ ट्री झाडावर चढणे. ब्रेक समथिंग काहीतरी तोडणे फोडणे. आणि हरास समबडी आणि इतरांना त्रास देणं. कंसात काय दिले बघा, अनलाईक किड्स टुडे. आजचे मुलांना तसं काय वाटत नाही. आजची मुलं तसं करत नाही. वाटतात का आजची मुलं थोडेसे मॅनर्समध्ये वाटतात, कारण की आईवडील त्यांना शिकवतात की कसं बसायचं, उठायचं कसं, जेवायचं कसं, बाहेरच्या मोठ्याशी बोलायचं कसं. पण हे गावची मुलं म्हणजे कोणते स्वामी फ्रेंड्स हे तशी मुलं नव्हते. हा तसा मुलगा नव्हता. आजचे मुलगा तसे नाही आहे. दिस इन फॅक्ट वॉज अँड इन द मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज. आणि हे त्यावेळेसच नव्हे तर भारतामध्ये आजही काही ठिकाणी द लाईफ ऑफ टिपिकल बॉय ग्रोईंग अप अशा प्रकारची खट्ट्यामुळं मोठे होत असतात. टेक्नॉलॉजी इजंट बिग इन अ किड्स लाईफ. अशा मुलांच्या जीवनामध्ये तंत्रज्ञानाला महत्त्व नसतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. फक्त त्यांना काय पाहिजे तर नासधूस करणे. म्हणजे हॅवॉकचा अर्थ होतो नासधूस करणे. ओके. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. स्वामी त्याच्या वाढत्यामध्ये कशा प्रकारे एक टिपिकल मुलगा होता. टिपिकल शब्द आपण कधी वापरतो जेव्हा तुम्ही एखाद्याला व्यवस्थित जज करू शकत नाही, एखाद्याला व्यवस्थित समजू शकत नाही, त्यावेळी तुम्ही टिपिकल शब्द वापरता. जर तुम्ही समजून घेतलं एखाद्याला किंवा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, तो खेळतो कसा, म्हणजे व्यक्ती म्हणजे तो मुलाबद्दल म्हणायचं मला, तो बोलतो कसा, वागतो कसा, त्याचा स्वभावावरनं आपण त्याच्या गुणावरनं सांगतो, मग तो टिपिकल नसतो. पण टिपिकल कोण असतो? ज्याला आपल्याला ओळखता येत नाही. पुढे काय दिले बघा, इथे काय दिले बघा, इन दिस रिगार्ड याबद्दल सांगायचं झालं तर नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years ओल्ड माइंड. म्हणजे नारायण आर.के. नारायण यांनी हे पुस्तक लिहिण्याआधी 10 वर्षाचा जो स्वामी नावाचा मुलगा आहे त्याचा खोल व विचार केला. डीपली म्हणजे काय? खोल विचार करणे. एक्सप्लेनिंग एक्सक्वासिटिव्हली हाऊ ही थिंक्स. आणि एक्सप्लेन केलेलं आहे की किती सुंदररित्या तो विचार करायचा. इथं एक्सक्युसिटिव्हलीचा अर्थ होतो अति सुंदर. ओके. व्हॉट इज हिज पर्स्पेक्टिव्ह. त्याचं विचार कसा आहे, त्या दृष्टिकोन कसा आहे हा विचार केला त्यांनी. ऑफ द वर्ल्ड इज. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. जे रीडर आहे त्यांना असं फील होईल की स्वामी हा कशा प्रकारे
अटॅच एक कॅरेक्टर आहे आमच्याबद्दल, म्हणजे प्रत्येकाला वाचताना असं वाटतं अरे स्वामी म्हणजे मीच आहे. आजही समजा जे मोठे लोक आहेत, मोठे म्हणजे वयाने मोठे लोक आहेत, ते सुद्धा जर आज विचार करतील की अरे स्वामी कसा होता, तर मी पण असाच होतो स्वामीसारखा, असं विचार करतील. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. हेच आहे आर के नारायण यांची जादू. दिस इज द ॲक्च्युली मॅजिक ऑफ आर के नारायण. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, लेट्स सी नाव सिग्निफिकन्स. सिग्निफिकन्सचा अर्थ होतो समथिंग स्पेशल, समथिंग फिशरेबल, असं काही वैशिष्ट्यपूर्ण असेल त्याला म्हणतात सिग्निफिकन्स. स्वामी फ्रेंड्स बाय आर के नारे इज नॉट मेअरली अन इंटरेस्टिंग रीड दॅट कुड बी एन्जॉय फ्रॉम टॉप टू बॉटम. बघा ते काय म्हणतात, स्वामी फ्रेंड्स आर के नारायण लिहिलेले हे जे एक साहित्य आहे हे फक्त एन्जॉय करण्यासाठी टॉप टू बॉटम म्हणजे वरून ते खालीपर्यंत म्हणजे सगळ्या वयाच्या स्तरात ते लोकांना आनंदच वाटेल एवढंच नाही आहे, तर द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी इवन वेन इफ इट इज अ टीन बुक. याच्यामध्ये त्यांनी हे दर्शवतं की एक लहान मुलांसाठी पुस्तक जे त्यांनी लिहिले आहे ते त्यामध्ये त्यांनी साहित्य किती ओतलं असेल हे दाखवत आहे. पुढे बघा इथं स्वामी आर के नारायण यांचं फोटो आहे बघा. पुढे बघा इथं इथे काय दिलंय बघा, स्वामी फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. स्वामी फ्रेंड्स हा मुलांसाठी, लहान मुलांसाठी वाचनासाठी खूप उपयुक्त पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाइडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल. बघा एवढंच नव्हे तर हे मोठ्या प्रमाणावर आशियाई खंडामध्ये वापरलं जाणारं एक पुस्तक आहे अशा मुलांसाठी ज्यांना शाळेमध्येच असताना त्यांना लिटरेचर म्हणजे साहित्य वाचायला खूप आवडतं, लिटरेचर हा विषय निवडला असतो, अशा मुलांसाठी हे पुस्तक खूपच उपयोगी आहे. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ ए हेवी ग्रामर. याचा अर्थ असा नाही की या पुस्तकामध्ये खूप कठीण ग्रामर अँड टेक्निकल जार्गन आणि काही तांत्रिक शब्द वापरला. तर तांत्रिकचा अर्थ इथं काय तंत्रमंत्र नव्हे. तांत्रिक म्हणजे काय, जार्गनचा अर्थ काय होते समजून घ्या. जार्गन म्हणजे काय की पर्टिक्युलर प्रोफेशनचं किंवा पर्टिक्युलर फील्डमध्ये काही लोक असतात त्यांचे ते शब्द इतरांना कळत नाहीत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या औषधं, आता बघा मी काही औषधांचं नावं सांगतो बघा, तुम्हाला दिलं किती कळा, जसं एबिप्रोफिन, पॅरासिटामॉल कळलं का, त्याच्यानंतर सांगा दिलं तर अगुका, अशा बऱ्याचशा काही औषधांची नावं हे आपल्याला माहीत नाही, त्यातले एलिमेंट्स आपल्याला कळत नसतात, पण ह्या औषधांचा काही ना काहीतरी उपयोग आहे. त्यातले शब्द, त्यांचे काही शब्द असतात. जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा आता कोणाची रिपोर्ट आहे का बघा, एक्सरे रिपोर्ट, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, रिपोर्टमधले शब्द आहे ना असे असतात ना की भल्या शिकलेल्यांना कळत नाही. मग ते ग्रॅज्युएट असू या पोस्ट ग्रॅज्युएट असू द्या, ते डॉक्टरांनाच कळतात. मग अशा शब्दांना म्हणतात जार्गन. ओके ठीक आहे, जागरण नव्हे, हा जागरण गोंधळ नव्हे, जार्गन. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन अ कॉन्ट्ररी टू दिस. पण खरं सत्य तर याच्या विपरीत आहे. कॉन्ट्रीचा अर्थ होतो विपरीत. मग काय सत्य आहे बघा, म्हणजे पुस्तक जटिल नाही, खूप सोपं आहे. स्वामी फ्रेंड्स इज रिटर्न इन सच अ सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जीनियस लाईक आर के नारायण. स्वामी फ्रेंड्स खूप सोप्या इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि हे खूप विचार करणं खूप कठीण होईल की एवढ्या जेनियस व्यक्तीने लिहिले. जेनियस का म्हटले की त्यांनी एवढं सुंदर लिटरेचर आधी केलेलं आहे ज्यामध्ये ॲक्च्युली तसल्या प्रकारचे जार्गन शब्द वापरले. पण हे पुस्तक सगळ्यांना कळावं, टॉप टू बॉटम सगळ्यांना कळावं, म्हणून अशा जेनियसने पुस्तक लिहिणं एक कठीण गोष्ट आहे. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. लहान मुलांना हे पुस्तक वाचताना काही त्रास होणार नाही, एवढी स्वच्छ एवढी सिंपल भाषा वापरली आहे. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि एवढंच नव्हे, त्याच्यामुळे सिम्पल शॉर्ट सेंटेन्स लहान लहान वाक्य जे आहे ते आणखी याची सुंदरता वाढवतात. ओके, सोपेपणा वाढवतात. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिशियस 10 years ओल्ड इंडियन बॉय. पुस्तकाच्या या धड्याच्या सुरुवातीलाच या पुस्तकाच्या सुरुवातीला सांगितले की ही एक 10 वर्षाच्या मुलाची कथा आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न अबाउट द इन्फ्लुएन्स. आणि काही पालक याबद्दल काळजी करतात की त्यांचा प्रभाव या 10 वर्ष असणाऱ्या मुलाचा प्रभाव कसा पडायचा याबद्दल चिंतित असतात. बट बुक इज ॲज सच दॅट इट इज अनकम्पासेस द मिस्चिफ ऑफ द किड्स इन द व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस. आणि ते याभोवती हेही सांगतात की हा जो लहान मुलगा आहे, खट्टा मुलगा आहे, या मुलाचा जो दृष्टिकोन आहे तो कोणत्याही प्रकारे नुकसान करणारा नाही आहे. अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह.
Also, amidst all the mischief and naughtiness, we actually find out Swami is a loving and a tender kid who actually very sensitive. आणि यामध्ये amidst अर्थ होतो दरम्यान किंवा यामध्ये आपल्याला दिसेल की खट्ट्याळ आणि खोडकरचा मुलगा आहे स्वामी, हा खूप लविंग आहे, केअरिंग मुलगा आहे, टेंडर मुलगा आहे, खूप नाजूक मुलगा आहे, जो की खूपच सेन्सिटिव्ह आहे. मग सेन्सिटिव्हचा अर्थ होतो खूपच काळजी करणारा. ओके, जिज्ञासू आपण म्हणूया, संवेदनशील असं म्हणूया. इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिशिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि ही एक सत्य गोष्ट आहे की जे मिशिवस किड्स असतात, खट्ट्या मुलं असतात, ते जास्त सेन्सिटिव्ह असतात. कसे असतात? जास्त सेन्सिटिव्ह, संवेदनशील असतात. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि सर्वांचे आवडते. आणि आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हिंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि डॉक्टर आर के नारायण यांनी हे सांगितले, हे महान काम करून आपल्याला समजवायचा प्रयत्न केलेला आहे, याबद्दल आनंद वाटतो. पुढे काय दिले बघा. सो इन कंक्लुजन, शेवटी जर निष्कर्ष काढायचं झालं तर इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. आपण असं म्हणू शकतो की हे पुस्तक आहे, हे सर्व वयाच्या मुलांना वाचायला आवडेल. हू मे जस्ट एन्जॉय गुड रीड और हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल. ज्यांना आपली इंग्रजीची स्किल वाढवायची आहे किंवा ज्यांना खूपच छान वाचायचं आहे, अशा मुलांसाठी हे पुस्तक खूप उपयोगी आहे. पुढे काय दिलं अबाउट द ऑथर, तर आपण पाहिलं होतं. ओके, मग अशा प्रकारे हा लेसन संपलेला आहे. तुम्हाला खूप आवडेल. यूट्यूबवर तुम्ही खूप सारे व्हिडिओ स्वामी फ्रेंड्सचे बघा, खूप तुम्हाला आवडेल. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला समजून सांगतो की मालगुडी डेज गाईड हे सुद्धा, याचे पण काही पर्टिक्युलर व्हिडिओ आहे, तुम्ही बघा, एन्जॉय करा, आवडेल तुम्हाला. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे, हा कंटेंट जो आहे तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन होता तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट पाठवा की कसं तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला तेही सांगा. आणि तुम्हाला अजून एक्सपेक्टेशन काय होती तेही सांगा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग.